नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स फॉर हॅलो अरेन्ज। आज आपण काय शिकणार आहोत? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स फॉर हॅलो अरेन्ज। आता प्रथमतः हॅलो अरेन्ज च्या ऐवजी आपण इलेक्ट्रोफिलिक म्हणजे नेमकं काय ते शिकूया। ठीक आहे, इलेक्ट्रोफिलिक या इलेक्ट्रोफिलिकचा लॉंग फॉर्म इलेक्ट्रो मीन्स इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रो मीन्स इलेक्ट्रॉन आणि फिलिक PHILIC फिलिक मीन्स लविंग LOVING लविंग और अफेक्शन इलेक्ट्रॉन वरती प्रेम करणारा किंवा इलेक्ट्रॉन कडे अफेक्शन असणारा, म्हणजे त्याला आपण असं दर्शवू शकतो E पॉझिटिव्ह, कारण न्यूक्लिओफाइल आपण NU मायनस न दर्शवलं होतं, आठवतंय का? NU मायनस न तो न्यूक्लिओफाइल होता, तर हा आहे इलेक्ट्रोफाइल। इलेक्ट्रोफाइल म्हणजे नेमकं कोण? जो इलेक्ट्रॉन वरती प्रेम करतो असा, म्हणजे तो स्वतः पॉझिटिव्ह असल्याशिवाय इलेक्ट्रॉन कडे अफेक्ट होणार नाही। ठीक आहे, मग इलेक्ट्रोफाइल समजलं असेल, इलेक्ट्रोफिलिक या शब्दाचा अर्थ कळला असेल तर मी पुढे एक उदाहरण घेतोय आणि तुम्हाला आणखी समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय। ठीक आहे, लक्ष द्या। इलेक्ट्रोफिलिक त्याच्यामध्ये मी प्रथमतः एक हॅलो अरिन घेतोय। हॅलो अरिन म्हणजे काय? तर ज्याला हॅलोजन ग्रुप जोडलाय आणि तो अरिन आहे, म्हणजे बेन्झीन रिंग आहे, त्या ठिकाणी आपण एक्स ग्रुप जोडूया। आता प्रथमतः विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 11वी मध्ये शिकला असाल की या पोझिशनला ऑर्थो पोझिशन म्हणतात, या पोझिशनला मेटा पोझिशन म्हणतात, या पोझिशनला पॅरा पोझिशन म्हणतात। कोणाची या पोझिशनचे जर कन्सिडरेशन केलं तर तुम्हाला हे ऑर्थो, ही मेटा, ही पॅरा, ही मेटा, ही ऑर्थो पोझिशन मिळते। आता एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा हॅलोजन ग्रुप बेन्झीन रिंगशी कॉन्जुगेशन मध्ये असतो, कॉन्जुगेशन म्हणजे याची लोन पेअर आणि ही तर डबल बॉन्ड आहे, हे एकमेकाच्या अल्टरनेट आहे, त्याला कॉन्जुगेशन म्हटलं। जेव्हा एक कॉन्जुगेशन मध्ये असतं तेव्हा हा हॅलोजन इलेक्ट्रॉन डोनेट करतो, पण महत्त्वाचं जेव्हा त्या ठिकाणी इंडक्टिव्ह इफेक्ट असतो तेव्हा हा हॅलोजन इलेक्ट्रॉन खेचून घेण्याचं काम करतो। लक्षात ठेवा, इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये हॅलोजन इलेक्ट्रॉन खेचून घेतो। फॉर एक्झाम्पल CH3CH2Cl, तर या ठिकाणी हा इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेतो, पण अशा ठिकाणी इलेक्ट्रॉन देतो आणि ते का? कारण हे एकमेकाच्या कॉन्जुगेशन मध्ये म्हणून इलेक्ट्रॉन देतो, याला म्हणतात रेझोनन्स इफेक्ट। लक्षात राहील। मग जेव्हा आपण ऑर्थो, मेटा आणि पॅरा पोझिशन दाखवतो तेव्हा विशेषतः जेव्हा इलेक्ट्रोफाइल याच्यावरती अटॅक करतो किंवा इलेक्ट्रोफाइल अटॅच केला जातो तेव्हा विशेष घटना अशी घडते की एक तर याच्या ऑर्थो पोझिशनला जोडला जातो किंवा एक तर याच्या पॅरा पोझिशनला जोडला जातो आणि त्याच्यापासून आपल्याला प्रोडक्ट भेटतो। बघा, इलेक्ट्रोफाइल हा एक तर ऑर्थो पोझिशनला जोडला जातो किंवा पॅरा पोझिशनला, म्हणजे प्रोडक्ट तुम्हाला असं भेटू शकतो, एक ऑर्थो पोझिशनला जोडलेला किंवा पॅरा पोझिशनला जोडलेला किंवा दोन्ही पण बोथ। लक्षात राहील का? एक ऑर्थो किंवा पॅरा किंवा बोथ। आता हे समजण्यासाठी तुम्हाला प्रथमतः रेझोनन्स इफेक्ट समजून सांगतो, रेझोनन्स स्ट्रक्चर समजून सांगतो हॅलो अरेन्जची, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तो ऑर्थो प्रोडक्ट कसा देतो, पॅरा प्रोडक्ट कसा देतो किंवा दोन्ही पण प्रोडक्ट कसे देतो। ठीक आहे, बघा आता तुम्हाला रेझोनन्स स्ट्रक्चर समजून सांगतो। ठीक आहे, बघा लक्ष द्या। बेन्झीन रिंग घेतली, त्याला मी विशेषतः हॅलोजन क्लोरीन जोडतो। कोण जोडतोय? क्लोरीन, Cl। आता हा Cl काय करेल? इलेक्ट्रॉन डोनेट करेल। आपण 11वी मध्ये शिकलो, पुन्हा एकदा घेतोय मी। इलेक्ट्रॉन डोनेट करेल आणि इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे या ठिकाणी डबल बॉन्ड तयार होतो आणि जेव्हा या ठिकाणी डबल बॉन्ड तयार होतो तेव्हा इथं बॉन्डिंग एकत्र येते, अल्टरनेट राहत नाही, म्हणून हा बॉन्ड शिफ्ट होतो आणि पाय बॉन्डचं रूपांतर निगेटिव्ह चार्ज मध्ये होतं, लोन पेअरचं रूपांतर बॉन्ड मध्ये होतं। बघा त्याच्या पुढचं रेझोनन्स स्ट्रक्चर कसं भेटेल? रेझोनन्स स्ट्रक्चर तुम्हाला असं भेटेल। बघा, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे। या ठिकाणी रेझोनन्स स्ट्रक्चर बघा, याची लोन पेअर दिली तेव्हा या ठिकाणी डबल बॉन्ड तयार झाला। ठीक आहे, आणि दोन बॉन्ड तयार झाले, क्लोरीन एकच बॉन्ड तयार करतो, विशेषतः त्यांनी लोन पेअर डोनेट केली म्हणून त्याच्यावर आला पॉझिटिव्ह चार्ज, तर या ठिकाणी डबल बॉन्ड ब्रेक झाला, त्याचा निगेटिव्ह चार्ज मध्ये रूपांतर झाला। बाकीचा अनेक बॉन्ड आहे, त्यांची पोझिशन चेंज झाली। पुढच्या स्टेपला काय होईल? हा इलेक्ट्रॉन इथं बॉन्ड मध्ये रूपांतरित होईल आणि बॉन्ड पुन्हा
निगेटिव्ह चार्ज मध्ये रूपांतरित होते. बारकाईने बघा म्हणजे लक्षात येईल तुमच्या पुन्हा एकदा, ज्यांना अजूनही येत नसेल तेही शिकून जातील या ठिकाणी. तर पुढं या ठिकाणी तुम्हाला काय म्हटलं बघा, ते बाकीचं आहे असं आहे ते लिहायला विसरू नका, जसं ते तसं लिहायला विसरू नका. आता या ठिकाणी बॉन्ड तयार झाला, तर या बॉन्डचं रूपांतर निगेटिव्ह चार्ज मध्ये झालं आणि हा बॉन्ड जसाची तसाच आहे. ठीक आहे. त्याच्या पुढच्या स्टेपला काय होईल, तर हा निगेटिव्ह चार्ज या ठिकाणी बॉन्ड तयार करेल, तर हा बॉन्ड या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज तयार करेल. म्हणजे पुढचं रिझोनन्स स्ट्रक्चर तुम्हाला असेल बघा, बारकाईने लक्ष द्या. या ठिकाणी डबल बॉन्ड होईल, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे असं आहे. या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज आलं, या ठिकाणी डबल बॉन्ड तयार होणार आणि या ठिकाणचा डबल बॉन्ड जसा आहे तसाच राहिला. आता शेवटच्या स्टेपमध्ये काय होईल, तर ही इलेक्ट्रॉन दिली जातील, यांची इलेक्ट्रॉन मागे दिली जातील, तुम्हाला शेवटचं रिझोनन्स स्ट्रक्चर भेटेल. त्यासाठी असेल बघा, तो बॉन्ड जसाचा तसा, त्यानंतर हा बॉन्ड जसाचा तसा, आणि आता नवीन तयार झालेला इथं या ठिकाणचा डबल बॉन्ड ब्रेक होऊन पुन्हा सिंगल बॉन्ड तयार होईल, क्लोरीन होता तसा भेटेल. ठीक आहे. मग हे झालं रेझोनन्स स्ट्रक्चर. आता बारकाईने जर बघितलं, ऑर्थो पोझिशन या ठिकाणी कोणते आहे, ऑर्थो पोझिशन. ठीक आहे. ही मेटा पोझिशन, ही कोणती पॅरा पोझिशन, ही मेटा आणि ही ऑर्थो. ठीक आहे. पोझिशन समजल्या. मग या क्लोरीनच्या कोणत्या पोझिशनला निगेटिव्ह चार्ज आहे, ऑर्थो. तदनंतर कुठे आहे, पॅरा. तदनंतर कुठे आहे, ऑर्थो. म्हणजे हॅलोजन ग्रुप हा बेन्झीनला जर अटॅच असेल तर तो फक्त आणि फक्त ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला ऍक्टिव्हेट करतो. म्हणून त्याच पोझिशनवरती इलेक्ट्रोफाइल अटॅच केला जातो. लक्षात राहील का? हे वाक्य पुन्हा ऐका. हॅलोजनेशन रिॲक्शन असेल, त्याच्यामध्ये जर बेन्झीन रिंगला हॅलोजन जोडलेला असेल तर तो हॅलोजन इलेक्ट्रॉन देतो, त्याच्यामुळे रेझोनन्स स्ट्रक्चर तयार होतं. त्यावेळेस ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवरच फक्त निगेटिव्ह चार्ज येतं आणि म्हणून इलेक्ट्रोफाइल ज्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज आले त्या ठिकाणीच अटॅच केला जातो. म्हणजे इलेक्ट्रोफिलिक रिॲक्शन मध्ये इलेक्ट्रोफाइल हा ऑर्थो आणि पॅरा पोझिशनलाच अटॅच केला जाईल. ठीक आहे. ठीक आहे. रेझोनन्स स्ट्रक्चर समजली का तुम्हाला? इथं ऑर्थोला आहे, इथं पॅराला आहे, इथं ऑर्थोला आहे. हे लक्षात राहील. मग याच्यावरून आपण पुढच्या रिॲक्शन शिकणार आहोत, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. ठीक आहे. रेझोनन्स स्ट्रक्चर कळालं असेल तर पुढे मी काय घेतोय, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन घेतोय. फॉर एक्झाम्पल, जनरल एक्झाम्पल घेतो तुमच्या समोर की नेमकं कसं अटॅच केलं जातं आणि प्रोडक्ट कसे तयार. ठीक आहे. त्याच्यामध्ये प्रथमतः एक क्लोरिनेशन, क्लोरीन घेतलं डायरेक्ट हॅलोजिनेशन रिॲक्शन मध्ये क्लोरीन घेतलं, Cl या ठिकाणी बॉन्ड असेल, या ठिकाणी बॉन्ड असेल आणि याच्यावरती जर तुम्ही इलेक्ट्रोफाइल टाकला ई पॉझिटिव्ह. ठीक आहे. इलेक्ट्रोफाइल टाकला तर आता विद्यार्थी मित्रांनो हा अटॅच कुठे होईल नेमका, तर आता तुम्ही मेकॅनिझम बघितलं होतं, रेझोनन्स स्ट्रक्चर बघितलं होतं. फक्त आणि फक्त ऑर्थो आणि पॅरा पोझिशनलाच अटॅच होईल. म्हणजे तुम्हाला दोन प्रोडक्ट भेटतील. ते प्रोडक्ट असे असतील, एक या ठिकाणी क्लोरीन आणि या ठिकाणी बॉन्डिंग जसं तुम्हाला बॉन्डिंग शिफ्ट करणं शिकवलं. आता त्यामुळे मी शिफ्टिंग दाखवत नाही पुन्हा. तर ई कुठं जोडला जाईल, या ठिकाणी जोडला जाईल. आणि दुसरं एक स्ट्रक्चर भेटेल, त्या स्ट्रक्चरमध्ये कुठं जोडला जाईल, तर पॅरा पोझिशनला जोडला जाईल. ठीक आहे. कोणत्या पोझिशनला, पॅरा पोझिशनला, म्हणजे या ठिकाणी ई जोडला जाईल. आता महत्वाची गोष्ट अशी की जेव्हा इथं ई जोडला जातो इलेक्ट्रोफाइल, जो कोणी इलेक्ट्रोफाइल घेतला जाईल आपल्याकडून तो इलेक्ट्रोफाइल इथं जोडला जातो, तेव्हा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये स्टेरिक हिंड्रन्स निर्माण होतो, गर्दी तयार होते. त्यामुळे हा प्रोडक्ट कमी प्रमाणात तयार होतो. या ठिकाणी मात्र गर्दी तयार होण्याचा प्रश्नच येत नाही, त्यामुळे हा प्रोडक्ट जास्त प्रमाणात तयार होतो. म्हणून आपण याला मायनर मेजर म्हणून नाव देऊ शकता. हा मायनर भेटतो तर हा मेजर भेटतो. कारण काय, ड्यू टू स्टेरिक हिंड्रन्स. आणि हा मेजर का बनतो, याच्यामध्ये स्टेरिक हिंड्रन्स नाही, ड्यू टू लेस स्टेरिक हिंड्रन्स और सिमेट्रिकल प्रोडक्ट. इकडे इकडे बघा, दोन इकडे समान, म्हणजे दोन ग्रुप सुटले सिमेट्रिकल समान. ठीक आहे. सिमेट्रिकल प्रोडक्ट असल्यामुळे हा मेजर भेटतो आणि इथं स्टेरिक हिंड्रन्स असल्यामुळे हा कमी भेटतो. इथं लेस स्टेरिक हिंड्रन्स, इथं मोर स्टेरिक हिंड्रन्स. फरक लक्षात राहील. अशा प्रकारचे आपण रिॲक्शन पुढे शिकणार आहोत. मग याच्यामध्ये पहिली रिॲक्शन शिकूया आपण, हॅलोजिनेशन रिॲक्शन. काय शिकूया, हॅलोजिनेशन रिॲक्शन. हॅलोजिनेशन रिॲक्शन मध्ये प्रथमतः हॅलोजिनेशन म्हणजे नेमकं काय ते समजूया. हॅलोजिनेशन काय शिकूया आपण, हॅलोजिनेशन. पहिली रिॲक्शन कोणती शिकतो आपण, हॅलोजिनेशन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये कोणती शिकतोय, हॅलोजिनेशन.
बघा हॅलोजिनेशन म्हणजे नेमकं काय, तर हॅलोजन ऍडिशन, शॉर्टकट मध्ये जर समजून घ्यायचं म्हटलं तर हॅलोजन ऍडिशन, हॅलोजन त्याच्यामध्ये ऍड करणं हॅलोजिनेशन, किंवा त्याला आपण दुसऱ्या भाषेत म्हणू शकतो इंट्रोडक्शन ऑफ हॅलोजन टू बेन्झीन रिंग किंवा ऑन द बेन्झीन रिंग, इंट्रोडक्शन ऑफ हॅलोजन ऑन दी बेन्झीन रिंग. लक्षात राहील का, हॅलोजनचं ऍडिशन करायचं बेन्झीन रिंग वरती. चला ठीक आहे, ऍक्च्युअली ऍडिशन शब्द बरोबर वाटत नाही त्या ठिकाणी, लक्षात ठेवा. प्रथम आपण एक एक्झाम्पल घेऊ, क्लोरीन क्लोरोबेन्झीन घेतलं. कोण घेतं, क्लोरोबेन्झीन Cl प्लस कोण टाकणार आहात त्याच्यावरती, तर Cl2 टाकणार आहात. आपण शिकताना काय शिकतो हॅलोजिनेशन मध्ये, क्लोरिनेशन, म्हणून Cl2 काय टाकलं, Cl2 टाकलं. आणि हे Cl2 टाकत असताना महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती अनहायड्रस FeCl3 तरी टाका, नाहीतर अनहायड्रस AlCl3 तरी टाका. बघा अनहायड्रस FeCl3 किंवा AlCl3. आता तुम्हाला असं AlCl3 ची गरजच काय, तर आता प्रथम तुम्हाला इलेक्ट्रोफाईल ओळखता आला पाहिजे. हा Cl आणि Cl म्हणजे Cl सिंगल बॉन्ड असेल, बरोबर. तर याच्यामध्ये जेव्हा अनहायड्रस AlCl3 म्हणजे लेविस ऍसिड टाकलं जातं, तेव्हा हे लेविस ऍसिड या क्लोरीनला पोलर बनवतं म्हणजे नेमकं काय, तर एकाला पॉझिटिव्ह बनवतं आणि एकाला निगेटिव्ह बनवतं. म्हणजे एकाची ताकद वाढवतं, इलेक्ट्रॉन घ्यायला भाग पाडतं, आणि त्याच्यापासून आपल्याला 2 क्लोरीन भेटतात. एक भेटतो Cl पॉझिटिव्ह आणि एक भेटतो Cl निगेटिव्ह. हा Cl निगेटिव्ह या AlCl3 बरोबर रिॲक्ट होतो, AlCl3 बरोबर रिॲक्ट होतो, आणि याचा प्रोडक्ट तयार होतो तो म्हणजे AlCl4 मायनस. आपल्याला मिळालेला इलेक्ट्रोफाईल आहे Cl प्लस. मग या ठिकाणी Cl प्लस जोडला जाईल आणि त्याच्यापासून आपल्याला प्रोडक्ट भेटेल, तो असा भेटेल. लक्षात येते का बघा. आता Cl कुठं जोडला जाणार आहे, एक ऑर्थो पोझिशनला जोडला जाईल आणि दुसरा एक पॅरा पोझिशनला. मेटाला का जोडायचं नाही, तर मेटामध्ये त्यावेळेस पॉझिटिव्ह चार्जेस असतं, निगेटिव्ह नसतं. या ठिकाणी क्लोरीन, या ठिकाणी. ठीक आहे, बॅलन्स होण्यासाठी इथे काय आहे, इथं आपण 2 क्लोरीन तर घेतले, अजूनही तुम्ही 2 क्लोरीन घेऊ शकता. यातला HCl यातला एक ठिकाणचा HCl, त्याची परिस्थिती बाजूला तुम्हाला भेटेल. ठीक आहे, हा कोण झाला ऑर्थो, हा कोण झाला पॅरा. हा कसला असेल मग मेजर, हा कसला असेल मायनर. लक्षात राहील का, समजले का हॅलोजिनेशन, त्यात पण क्लोरिनेशन विशेषतः समजलं. ठीक आहे, याच्यानंतर दुसरा प्रकार आहे हॅलोजिनेशन नंतरचा, त्याच्यामध्ये आपण नायट्रेशन रिॲक्शन शिकणार आहोत. कोणती रिॲक्शन, नायट्रेशन. ही कोणती झाली, हॅलोजिनेशन. आता आपण शिकूया नायट्रेशन रिॲक्शन. कोणती शिकू, नायट्रेशन रिॲक्शन. नायट्रेशन रिॲक्शन नाव येतं त्याला, नायट्रेशन रिॲक्शन. नायट्रेशनचा मगाच्या सारखं जर म्हटलं तर काय, इंट्रोडक्शन ऑफ नायट्रो ग्रुप. इंट्रोडक्शन ऑफ नायट्रो ग्रुप. कोणता ग्रुप इंट्रोड्यूस करायचा आहे, नायट्रो ग्रुप इंट्रोड्यूस करायचा. कोणामध्ये, हॅलोबेन्झीन मध्ये. हॅलोबेन्झीन कोण घेतोय आपण, उदाहरणार्थ क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीन कसा, बेन्झीन रिंग आणि त्याला कोण, क्लोरीन. या क्लोरोबेन्झीन वरती आपण कोण टाकणार आहात, तर नायट्रो ग्रुप तयार करणार. प्रथम आपण त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेटेड HNO3 टाकणार आहोत. काय टाकणार आहोत, आणि इन प्रेझेन्स मध्ये आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकणार आहोत. कोण टाकणार आहात, H2SO4. आता एक लक्षात घ्या, कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 चं जर एकत्रित मिश्रण तयार केलं तर त्याला नायट्रेटिंग मिक्सचर म्हणतात. काय म्हणतात, नायट्रेटिंग मिक्सचर. एकत्रित मिश्रण तयार केले की त्याला काय म्हणतात, नायट्रेटिंग मिक्सचर म्हणतात. आता ऍक्च्युअली त्या ठिकाणी घडतं काय, हा कसा इलेक्ट्रोफाईल तयार होतो ते प्रथम सांगा. प्रथम आपण घेतलं H2SO4, त्याचं स्ट्रक्चर बघा बारकावे ना, HOS डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O OH. ठीक आहे, हे स्ट्रक्चर समजलं तुम्हाला. हे कुणाचं स्ट्रक्चर घेतलं मी, हे स्ट्रक्चर घेतलं H2SO4चं. तर या ठिकाणी काय होतं, तर नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा ऑक्सिजन आणि जी सिंगल बॉन्ड असतो तेव्हा हा सिंगल बॉन्ड ऑक्सिजन हायड्रोजनकडचे इलेक्ट्रॉन खिचून घेतो, आणि इलेक्ट्रॉन खिचून घेतल्यामुळे याच्यापासून आपल्याला प्रोडक्ट भेटतो, तो असा बघा. तरी बारकावे, हा H, हा O डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O, या साईडला O मायनस अधिक H प्लस. ठीक आहे, हा H प्लस भेटला. इथपर्यंत कळालं. अजून एक मॉलिक्यूल आहे H2SO4चा, तो मॉलिक्यूल मी ह्याच्यात ऍड करतोय, तो इथे लिहितोय तुम्हाला समजण्यासाठी.
HNO3 दुसरा मॉलिक्यूल कोणाचा आहे HNO3 चा, तो दुसरा मॉलिक्यूल मी या ठिकाणी टाकतोय, सॉरी HNO3 चा मॉलिक्यूल लिहितोय HO N डबल बॉन्ड O N डबल बॉन्ड O H आणि याच्या ठिकाणी O नीट बघा HNO3 N डबल बॉन्ड O N डबल बॉन्ड O O सिंगल बॉन्ड H. आता हा काय करतो तर हा याच्या जो O आहे नेहमी लक्षात ठेवा ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये डबल बॉन्ड असणारा ऑक्सिजन कधीही दुसऱ्यावरती अटॅक करत नाही, सिंगल बॉन्ड असणारा ऑक्सिजन अटॅक करतो आणि हा ऑक्सिजन याच्यावरती अटॅक करतो, जो H2SO4 मधून H बाहेर पडलेला आहे त्याच्यावरती अटॅक करतो, त्याच्यापासून तुम्हाला कंपाऊंड असं भेटतं बघा. आयन डबल बॉन्ड O होता कसा, हा डबल बॉन्ड O होता कसा, आताच्या O ला आपण H जोडला, तो एक H जोडला, टोटल झालं 2 H म्हणून याच्यावरती हा पॉझिटिव्ह चार्ज. आणि जेव्हा असं मॉलिक्यूल तयार होतो तेव्हा H2 तयार होतो, H2 रिमूव्ह होऊन जातो आणि रिमूव्ह झाल्यामुळं H2 याच्यातून रिमूव्ह झाल्यामुळं आपल्याला जो तयार प्रोडक्ट भेटतोय तो असा भेटतो. हा पॉझिटिव्ह चार्ज न्यूट्रल होतो आणि यावरती येतो, त्याच्यापासून आपल्याला मेन प्रोडक्ट भेटेल तो म्हणजे N डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज, दॅट इज NO2 पॉझिटिव्ह. आले का लक्षात? बारकाईने बघा, हवं तर समजलं नसेल तर स्क्रीनशॉट काढा आणि बारकाईने बघा म्हणजे लक्षात यायचं. ठीक आहे, काय तयार केलं आपण NO2 तयार केला, हा NO2 आहे आणि हा पण NO2, हे दोघं एकच. ठीक आहे, NO2 तयार. आता काय होईल म्हणजे नेमकं एका ठिकाणी ऑर्थोला NO2 जोडला जाईल आणि एका ठिकाणी पॅराला NO2 जोडला जाईल. ठीक आहे, क्लोरीन या ठिकाणी NO2 जोडला जाईल प्लस दुसरा एक क्लोरोबेन्झीन घेतला त्याच्यावरती पॅरा पोझिशनला NO2 जोडला जाईल. बॉन्ड दाखवायला दिसायचं नाही. आता या ठिकाणी स्टेरिक हिंड्रन्स, या ठिकाणी स्टेरिक हिंड्रन्स नाही म्हणून हा मायनर हा मेजर. मग याला आपण 1 क्लोरो नायट्रोबेन्झीन म्हणू शकता, 1 क्लोरो 4 नायट्रोबेन्झीन म्हणू शकता, 1 क्लोरो 4 नायट्रोबेन्झीन म्हणू शकता. हा मेजर प्रोडक्ट असेल, हा मायनर प्रोडक्ट असेल. हे मेकॅनिझम समजून घ्या म्हणजे तुम्हाला हे इझिली लक्षात येऊन जाईल. ही झाली नायट्रेशन रिॲक्शन. त्याला आपण नायट्रोनियम आयन सुद्धा म्हणतो, NO2 प्लस नाही ना, त्याला नायट्रोनियम आयन सुद्धा म्हणतो, लक्षात येईल. ही झाली नायट्रेशन रिॲक्शन. थीम एकच आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. यानंतर पुढची रिॲक्शन शिकूया आपण, ती आहे सल्फोनेशन. कोणती रिॲक्शन आहे? सल्फोनेशन रिॲक्शन. कोणती रिॲक्शन शिकणार आहोत आपण? सल्फोनेशन रिॲक्शन. बघा बारकाईनं, सल्फोनेशन रिॲक्शन तिसरी मार्गाची रिॲक्शन आहे. सल्फोनेशन रिॲक्शन. तर सल्फोनेशन रिॲक्शन मध्ये पण आपण इंट्रोडक्शन ऑफ SO3H ग्रुप म्हणणार आहोत. प्रथम मी रासायनिक अभिक्रिया संपादन तिथे लिहितो बघा. क्लोरोबेन्झीन घेतलं, ठीक आहे. आता या क्लोरोबेन्झीन वरती पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाका, त्याच्यापासून नेमका इलेक्ट्रोफाइल काय तयार होतो ते प्रथम पाहूया. नेमका इलेक्ट्रोफाइल काय तयार होतो बघा. H2SO4 घेतलाय मी, H2SO4 घेताना मगाच्या सारखं स्ट्रक्चर काढतो. एक लक्षात ठेवा, कोणती रिॲक्शन बॅलन्स होत नसेल तर ती बॅलन्स करायची की काय. माझ्याकडून जरी एखाद्या वेळेस चॉईस द्यायचं राहत असेल तर ते बॅलन्सिंग मध्ये चॉईस घेऊन ते बॅलन्स करा. या ठिकाणी H2SO4 लिहिलं. आता या ठिकाणी पुन्हा एकदा मगाच्या सारखंच H सोडून दिला जाईल आणि त्याच्यापासून आपल्याला भेटेल स्ट्रक्चर असं भेटेल HO H डबल बॉन्ड O H डबल बॉन्ड O मायनस प्लस H प्लस. आता या ठिकाणी सुद्धा दोन मॉलिक्युल H2SO4 चे घ्यायचे म्हणजे पुन्हा दुसरा मॉलिक्युल H2SO4 चा दुसरा मॉलिक्युल असेल तो असा असेल O डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O H. आता या ठिकाणची लोन पेअर या H वरती अटॅक करेल, H वरती अटॅक केला तो H घेतला जाईल आणि त्याच्यापासून प्रोडक्ट तयार होतो असा होईल. बघा हा पहिला मॉलिक्युल, हा दुसरा मॉलिक्युल, दुसऱ्या मॉलिक्युलने H घेतला आहे म्हणजे आता दुसऱ्या मॉलिक्युलचं काय झालं असेल HO S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O H आणि आत्ताचा ऍड केलेला एक H तो पण H इथे घेतोय. याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज, हा बॉन्ड ब्रेक होईल, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होऊन जाईल आणि प्रोडक्ट तयार होईल तो असा होईल HO
एस डबल बॉन्ड ओ आणि याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच हा ग्रुप दुसरा तिसरा काही नसून SO3H ग्रुप आहे, तो पण पॉझिटिव्ह SO3H सल्फोनिक ग्रुप. कसला? सल्फोनिक ग्रुप. ठीक आहे. मग आता या ठिकाणी हा ग्रुप ऑर्थो आणि पेअर पोझिशनला जोडायचा फक्त. पुन्हा एकदा आपल्याला प्रोडक्ट भेटून जाईल. या ठिकाणी क्लोरीन, या ठिकाणी SO3H. तसाच इकडे पण दुसरा प्रोडक्ट भेटेल, म्हणजे क्लोरीन आणि या ठिकाणी SO3H. ठीक आहे. आता इथं बॅलन्स करण्यासाठी पुन्हा ट्वाइस, इथं पण ट्वाइस आणि आपल्याला प्रोडक्ट मिळून जाईल. हा ऑर्थो असेल, हा पेअर असेल. आता ह्याला ऑर्थो क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड म्हणतात किंवा 2 क्लोरो बेन्झीन. इथून नंबरिंग दिला 1 2 3 4 5 6. मगाशी क्लोरीन पासून देत होतो, आता हे जरा मेजर असल्यामुळे तिथून दिलं जातं. इथं पण कसं करेल 1 2 3 4 5 6 4 क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड आणि हा आहे 2 क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. हा झाला मायनर, हा झाला मेजर. आता हा मायनरचा ड्यू टू स्टेरिक हिंड्रन्स, इथं ड्यू टू लेस स्टेरिक हिंड्रन्स. लेस आणि मोर याचा फरक लक्षात ठेवा. मोर असेल तर तो लेस प्रोडक्ट होतो आणि लेस असेल तर तो मोर प्रोडक्ट होतो. लक्षात येत आहे? मेजर प्रोडक्ट तयार होतो. या ठिकाणी आपल्याला हे सल्फोनेशन रिॲक्शन म्हणून बघायला असे मेकॅनिझम आहे. हा एक मॉलिक्यूल घेतला, हा एक त्याचा प्रोडक्ट घेतला, दुसऱ्या मॉलिक्यूलला अटॅक तेव्हा तुम्हाला SO3 ग्रुप तयार झाला. अशा प्रकारे ही सल्फोनेशन रिॲक्शन आहे. याच्यानंतर आपल्याला राहते बघा या चॅप्टरमधलं फ्रीडल क्राफ्ट अल्कायलेशन आणि असायलेशन आणि वुड्स फिटिंग रिॲक्शन. वुड्स फिटिंग त्या दिवशी आपण वुड्स रिॲक्शन शिकलो, याच्यात वुड्स फिटिंग रिॲक्शन राहते आणि त्यानंतर आपण शिकणार त्याच्यामधले इम्पॉर्टंट पॉईंट जे रिमेनिंग असतील ते सुद्धा. ठीक आहे. यानंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुढील लेक्चरमध्ये शिकणार आहोत फ्रीडल क्राफ्ट अल्कायलेशन आणि असायलेशन. आणि विशेषतः विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक सूचना आहे, ती म्हणजे रोजची रोज व्हिडिओ पाहत चालू. जे समजत नसेल ते मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ठीक आहे. धन्यवाद.